जिल्ह्यात 166 गावांमध्ये 4182 हेक्टरवरील पिकांचे नुकसान. मोताळा, नांदुरा, खामगाव आणि जळगाव जामोद तालुक्यात सर्वाधिक नुकसान. जिल्ह्यात 2 दिवस झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे उन्हाळी रब्बी पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. जिल्ह्यातील 13 तालुक्यांपैकी मोताळा, नांदुरा, खामगाव आणि जळगाव जामोद या तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल कृषी विभागाने सादर केला आहे. मका, ज्वारी, गहू, भुईमूग, कांदा या पिकांसह संत्रा, केळी, पपई, लिंबू या फळ पिकांचंही नुकसान झालंय. हातातोंडाशी आलेले पीक निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकरी चिंतेत पडले आहेत. बुलढाणा जिल्ह्यामध्ये 2 एप्रिल 2025 आणि 3 एप्रिलच्या पहाटे बहुतांश भागामध्ये जोराचा वारा आणि हलकासा पाऊससुद्धा झालेला आहे. हा अवकाळी स्वरूपाचा पाऊस असून 2 ठिकाणी गारपीटसुद्धा झाल्याचं दिसून येते. याचा प्राथमिक अहवाल आपण क्षेत्रीय पातळीवरून घेतलेला असून एकूण 8 तालुक्यांमध्ये 166 गावं बाधित झालेली असून साधारणतः 4182 हेक्टर इतक्या क्षेत्रावरील मका, आंबा या पिकांचं, कांदा आणि भाजीपाला पिकांचं नुकसान झालेलं आहे. आणि या नुकसानीच्या अनुषंगाने पंचनाम्याचे आदेश जे आहेत ते माननीय जिल्हाधिकारी महोदय आणि आपल्या स्तरावरून ते देण्यात आलेले, ते लवकरात लवकर पंचनामे पूर्ण करण्यात येतील.